नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला हे सांगण्यासाठी परत स्क्रीनवर आलो, कारण गणपती विसर्जन त्याच्यानंतर ईद मिलादुन नबी ची जुलूस म्हणजे मिरवणूक ही नाशिकची पण झाली, पुण्यात झाली. हे सर्व बातम्या मी दाखवले. आता जस्ट मी गणपती मिरवणुकीचं लाईव्ह केलेलं आहे आणि ते मी माझ्या यूट्यूब लिंकवर सोशल मीडियावर टाकून दिलेलं आहे. तर ज्यांना ते कार्यक्रम बघायचे असेल किंवा त्याचे व्हिडिओ डाउनलोड करायचे असेल त्याच्यावरून त्यांनी करावेत. नाशिकचे मला खूप फोन आले, माझे त्यांनी सत्कार ठेवले होते, परंतु मी त्या ठिकाणी गेलो नाही. मला कारण इकडं विसर्जन मिरवणुकीचं काम होतं आणि ईद मिलादुन नबीचं पण काम आलं होतं. थोडंसं मी स्वतः काम केलं, कारण चांगले फुटेज यायला पाहिजे, लोकांना ते दिसायला पाहिजे घरात बसून. त्याच्यासाठी लाईव्ह टेलिकास्टची सगळी यंत्रणा होती. त्याच्यात मला आनंद भाऊ सोनवणे यांची खूप मदत होती, जे डेन केबल नेटवर्कमध्ये आहे, त्याचे मालक आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झालं. 4 जिल्ह्यात आता मी आकडे नाही सांगू शकत, इतक्या टी व्हीवरती हे लाईव्ह टेलिकास्ट झालं. त्याच्यानंतर सोशल मीडियाद्वारे पण झालं. आता मला खूप फोन येऊ राहिले का मला फोटो द्या, फुटेज द्या. तर ते काय माझ्याने शक्य नाही आहे प्रत्येकाला देणं, म्हणून मी ओरिजिनल फोटो सगळे ग्रुपवर डाउनलोड केले आणि व्हायरल केले, फेसबुकवर टाकले, व्हिडिओ टाकले आणि माझं यूट्यूब लिंकवरून तुम्ही सगळे डाउनलोड करू शकता, त्याच्यावरून घ्या. लोकांनी मला खूप फोनवर शुभेच्छा दिले, त्यांचं सर्वांचं मी आभारी आहे. आणि डेज न्यूजला लोक 2009 पासून प्रेम करत राहणार आणि तुम्हाला हे सगळं कार्यक्रम बघताना कुठेही जाहिरात आली नसन, कुठेही अडथळे आले नसन. स्वच्छ जे चित्र होते ते सगळे दाखवले. सगळं स्टुडिओ हायटेक आहे. सॅटेलाईटवरून नाशिक कंट्रोलला जातं, तिथून सर्व टी व्हीवर जातं. अशा प्रकारे एक छानसं कार्यक्रम आम्ही दोन्ही गणेश विसर्जन आणि ईद मिलादुन नबी दोघांचे कार्यक्रम दाखवले. आता कृपया करून माझ्या ऑफिसला येऊन किंवा मला फोन करून काही फायदा नाही. मी सगळे फोटोज विशेषतः लहान मुलांचे फुटेज मी खूप घेतले होते ईद मिलादुन नबीचे, तर ते फोटोसुद्धा टाकलेले आहे. याच्यामध्ये मी एकटा नव्हतो, याच्यामध्ये आमची खूप मोठी टीम होती काम करायला. अन्सार भाई होते, आमचे नदीमभाई होते. केबल कंट्रोल रूममध्ये काम सगळं हँडल करायला आमचे छोटे बंधू नवीद भाई होते आणि फील्डवर मी स्वतः होतो. टेक्निकली काम पण सांभाळायचं होतं, व्हिडिओ पण घ्यायचे होते. अशा पद्धतीने हे सगळं मी तुमच्यासाठी पोहोचवले. आमचे हिंदू मुस्लिम सर्व बांधवांना शुभेच्छा. पाहत राहा डेज न्यूज. नमस्ते.